हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक प्रियंकाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कढी व फुणके बनवणार आहे, तर ते कसे बनवायचे ते बघूया। चला तर मग सर्वप्रथम आपण कढी बनवूया। सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, आलं, 2 ते 3 लवंग, शेजफूल आणि 3 ते 4 छोटे चम्मच बेसन टाकून ते सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे। त्यानंतर एका भांड्यामध्ये आंबट दही घेऊन ते रवीच्या साहाय्याने चांगले प्लेन करून घेऊन त्यामध्ये बारीक केलेला मसाला टाकून त्यामध्ये गरम पाणी टाकावे आणि आपल्या अंदाजानुसार पाणी टाकावे। दही कशा प्रकारे आंबट आहे त्यानुसार पाणी टाकावे। नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ व थोडी हळद घालून ते मिक्स करावे। त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 1 छोटा चम्मच तूप टाकून ते गरम झाल्यानंतर जिरे व कढीपत्ता टाकून तयार केलेले कढीचे ताक घालून ते सारखं चमच्याच्या साहाय्याने गोल गोल हलवत राहावे व कढीला उकळी आल्यानंतर ती 5 ते 10 मिनिट शिजू द्यावी आणि नंतर गॅस बंद करून बारीक कापलेली कोथिंबीर टाकावी। अशा प्रकारे मस्त अशी कढी तयार आहे। आता आपण फुणके बनवूया। चला तर मग सर्वप्रथम 1 वाटी तुरीची डाळ व अर्धी वाटी चवळी हे 3 ते 4 तास भिजत घालावे। त्यानंतर भिजलेली डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यामध्ये लसूण, आलं, धनेपूड, जिरेपूड, शेवपूड टाकून ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार तिखट, हळद व 2 मोठे बारीक कापलेले कांदे व कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकून ते मिक्स करावे। नंतर फुणके वाफवण्याच्या गाळणीला थोडे तेल लावून त्यामध्ये हाताने एक एक गोळा तयार करून ठेवावे व एका भांड्यामध्ये पाणी टाकून त्याला उकळी आल्यानंतर त्यावर ती गाळणी ठेवून त्यावर झाकण ठेवून ते फुणके 15 ते 20 मिनिट वाफवून घ्यावे। वाफवल्यानंतर सुरीच्या साहाय्याने चेक करावे। जर सुरीला काही चिकटले नाही म्हणजे फुणके वाफवले गेले असे समजावे। फुणके बनवताना तुम्ही त्यामध्ये कोणतीही पालेभाजी टाकू शकता, जसे मेथी, चिवायची भाजी। अशा प्रकारे कढी फुणके तयार आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।